अशा पद्धतीने एकदा भेंडी नक्की ट्राय करून पहा. शेतातील ताजी ताजी भेंडी. आता भेंडी करण्याचे खूप प्रकार आहेत बरं का. तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची भेंडी केली तरी ना कोणाकोणाकडनं कशी तर चिकट होते, तर अशा पद्धतीने भेंडी करा, अजिबात चिकट होत नाही, एकदम सुटसुटीत आणि खूप छान लागते खायला. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगते की भेंडी कधीच फ्रीजमध्ये ठेवायची नाही. तर भेंडी फ्रीजमध्ये ठेवली ना तर चिकटच होते बरं का. तर स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर छान असं नॅपकिनमध्ये गुंडवून ठेवायची. ते एकदम स्वच्छ अशी पुसून घ्यायची, म्हणजे भेंडी अजिबात चिकट होत नाही, त्याला लाळ सुटत नाही. छान अशी भेंडी धुवून घेतली, स्वच्छ पुसून घेतली, एकदम छान अशी चिरून घ्यायची. अजिबात त्याला लाळ सुटत नाही. स्वच्छ पुसून घेतल्यानंतर भेंडीला कधीच लाळ सुटत नाही. आणि ही ना शेतातली ताजी ताजी भेंडी बरं का, एकदम छान सॉफ्ट अशी शिजते. आणि ना फ्रीजमधली भेंडी कधीच अशी सॉफ्ट शिजत नाही, त्यामुळे ना फ्रीजमध्ये कधीच भेंडी ठेवायची नाही. छान असं व्यवस्थित अशी कापून घेतली. गॅसवरती कढई ठेवून तापत घेतली. त्यामध्ये शेंगदाणे, आता त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, आणखीन मीठ, असं छान अशी हिरवी मिरचीची भेंडी करणारे तर आपल्याला सारखं सारखं मसाल्याची भेंडी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे अशा पद्धतीने करा. हिरव्या मिरचीची खूप छान लागते, तेलसर अशी दिसते. 1-2 कुड्या लसणाच्या, 4-5 मिरच्या. आता ही जास्त तिखट नसल्यामुळे ना मी थोडी जास्त टाकली मिरची. तर शेंगदाणे थोडेसे आबडधोबड वाटलेले, तर खूप सारे असे बारीक करायचे नाही अजिबात, थोडे आबडधोबडच आपल्या खलबत्त्यामध्येच छान असे कुटून घ्यायची. एकदम छान असा रवाळा असं ना शेंगदाण्याचा कूट झाला. त्यामध्ये टाकला खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण आणि छान असं बारीक होण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकलं. आणि मिरचीचं सुद्धा थोडं आबडधोबडच वाटण तयार करायचं. आणि गॅसवरती आता कढई मांडून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. आता माझे थोडं मोठं असल्यामुळे मी ना 2च वरंगाळे तेल टाकले. तर तेल छान असं तापल्यानंतर त्यामध्ये टाकायची मोहरी कडकडून द्यायची छान अशी. लगेच त्यामध्ये टाकायचं जिरं आणि तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण छान असं परतून द्यायचं. हिरव्या मिरचीचा स्मेल येत नाही तोपर्यंत छान परतून द्यायचं. त्यामध्ये टाकली चिरलेली भेंडी छान अशी परतून द्यायची. त्यामध्ये टाकायचं शेंगदाण्याचं कूट, छान अशी 2-3 मिनटं छान परतून द्यायची. झाकण ठेवून छान अशी शिजून घ्यायची. 5च मिनटात आपली भेंडी तयार. चला तर मग कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. बाय.